पहिलाच बॉल टॅप केला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगल रन. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज विनंती करतोय. अरे एक्स्ट्रा पाठवा भाई. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. प्रज्वल आला. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या रन साठी आपल्याला पाहायला मिळतो. प्रयत्न खूप चांगले केलेत. 2 धावा दाफलकावरती पहिल्या 2 बॉल वरती 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस जर पहिला तर हा व्हाईट बॉल टाकला गेला. यावेळेस आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव मिळेल. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल 4 धावा दाफलकावरती लागल्यात. यावेळेस एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 5 धावा दाफलकावरती लागल्यात. सुरुवात अगदी हळूवार पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. गुरुदत्त शिरोणे या टीमची. यावेळेस ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर हा बॉल. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये धाव मिळेल. टोटल धावा दाफलकावरती लागल्यात. 6 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल धावा लागल्यात 7 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 7 धावा दाफलकावरती टोटल लागलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येत नाहीयेत. मागे जर पाहिलं तर 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवले. यावेळेस आली आहे एक्स्ट्रा धावी भरपूर महत्वाच्या असते ना बॉक्स क्रिकेटमध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा फॉर्मॅट तो की सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट में एक्स्ट्रा रन त्याचा बेनिफिट मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 9 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 9 धावा बिनगडी बाद गुरुदत्त शिरोणे संघ आपल्याला पाहायला मिळतो. सोहेल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरची सुरुवात मात्र खूप चांगली पाहायला मिळाली होती. सिंगल डबलने मात्र स्कोर कार्ड जो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेस हा व्हाईट बॉल टाकला गेलाय. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा दाफलकावरती लागल्यात. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडासा चुकला, नाहीतर फलंदाज बाद झाले असते. पहिली विकेट मिळाली असती फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हे धावा येत नाहीयेत, मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईटची मागणी केली होती बॅटरने, परंतु बॅटची एज लागली होती. वाचला गेला. पुन्हा एकदा बचावला गेला फलंदाज, कारण की विकेट किपरच्या हातामध्ये अगदी सोपा झेल होता. झेल त्याच्या हातातनं ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान मिळालंय फलंदाज. आपण पाहतो बॅटिंग करणारा आदित्य या फलंदाजाला. सोहेलचा पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 12 धावा दाफलकावरती सध्या आहेत. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस विकेट किपरने चांगला काम केलंय. पहिला विकेट मात्र मिळत असताना टीम सेक्टर 3 या टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागली 12 धावा दाफलकावरती. चेंडू झाले ती ओव्हरच्या आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आणि सिद्धेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतं. या बॅटरकडे क्षमता. यावेळेस भरपूर वेगाने बॅट फिरवली होती, परंतु एक सिंगल रन. बॉटमला बॉल लागल्यानंतर डिक्लेअर रिझन मध्ये एकदम मिळेल.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय सोहेल यांचा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे गुरुदत्त शिरोणे या टीमला शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला शेवटचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणखीन एक बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय बॉल जसा पिच झाला बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना लेग स्पिन पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक दुसरा संपल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती लागल्यात 14 धावा 1 गडी बाद गुरुदत्त शिरोणे संघ तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज भरपूर वेगवान आपल्याला पाहायला मिळाला हा बॉल आणि साहिलचा साई आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त गेलाय साईने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रसाद आलाय यावेळेस मात्र पुन्हा एकदा एस्टनवरती हा बॉल परंतु पंचांचा इशारा आलाय की हा बॉल जो आहे तो अवांतर स्वरूपामध्ये एक धाव मिळणार आहे नो बॉल टाकला गेला जी पिच तुम्हाला दिसते त्या पिच वरती सीमारेषा आपल्याला पाहायला मिळते सीमारेषेच्या आत बॉल पडला तर लिगल डिलिव्हरी मानला जातो अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय त्याच्यावरती 4 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय पहिला चौकार आलाय गुरुदत्त शिरोणे या टीमसाठी आणि या चौकाराची मात्र भरपूर वेळ झाली वाट पाहत होता गुरुदत्त संघ परंतु यावेळेस आपण पाहतोय 4 धाव मिळाल्या तर टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती लागल्यात 21 यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला गेलाय साई यांच्याकडे मात्र क्षमता चांगली आहे वेगवान बॉल टाकतात परंतु जो नियंत्रण त्यांना मिळायला हवा आहे तो नियंत्रण जर प्रॉपर मिळाला तर निश्चितप्रमाणे पिचिंग जी आहे ती चांगली पाहायला मिळेल साई यांच्या माध्यमातून पिचिंग जर चांगली झाली तर कठीण आहे साईवरती मोठे फटके खेळणं यावेळेस पुन्हा एकदा पहा नो बॉल टाकला गेला त्याच्यावरती आणखीन एक सिंगल रन या धावा मागात पडणार आहेत C8 सेक्टर 3 या टीमला 2 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती लागल्यात मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल निश्चितप्रमाणे करू शकतो गुरुदत्त शिरोणे संघ कारण की तशा परिस्थितीमध्ये सध्या ते आहेत साई पुन्हा एकदा तयार होतोय समोर प्रसाद आहे पुन्हा एकदा नो बॉल टाकला गेलाय ही गडबड आहे ही पिचिंग जी आहे ती व्यवस्थित होत नाही नियंत्रण मात्र विसरला की काय नियंत्रण कंट्रोल तुमच्याकडे हवा आहे ज्यावेळेस तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळता तुम्ही बोटांचा वापर भरपूर प्रमाणामध्ये करता की बोटांच्या जातीवरती तुम्ही फलंदाजाला नाचवता क्रीजवरती आणि तुमच्याकडे नियंत्रण असणं भरपूर गरजेचं ते नियंत्रण दिसत नाहीये यावेळेस बॉल टप्पा चांगला आहे परंतु फटका त्यापेक्षा लाजवाब पाहायला मिळतोय सिद्धेशच्या बाटवत आलाय चौकार टीमची धावसंख्या टोटल धावसंख्या पुढे जात असताना 29 धावा धावफलकावरती 29 पुन्हा एकदा टॅप केला यावेळेस फुल टॉस बॉल होता यावेळेस मेजवानी होती आणि फुल टॉस बॉलला सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये ठेवणारा नाहीये तो सीमारेषा बाहेरच पाठवणारा 4 चेंडू आणि 33 धावा पुन्हा एकदा टॅप केला यावेळेस प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये रनआउटची संधी होती आणि रनआउट झालेत फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलं आणि त्यापेक्षा क्विक थ्रो पाहायला मिळाला ज्याचा फायदा मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला दुसरी विकेट मिळाली आहे C8 सेक्टर 3 या टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रणजित
त्याचबरोबर सन्माननीय धनंजय रमाकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती आता लागल्यात 37 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला ओव्हर झालेली आहे. अजून प्रणित आमचे कॅल्क्युलेशन करतच चाललेत. त्यांना वाटते तेच बरोबर आहेत. लाईव्ह ऑपरेटर सांगतात की मी बरोबर आहे आणि ते बरोबरच आहेत. प्रणित तसे आहेत चांगले गुणलेखक, परंतु नो बॉल टाकला गेलाय. चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत. सोहिल आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल नो बॉल टाकला गेलाय. यावेळेस जर पाहिलं तर फटका दमदार होता, परंतु या फटक्याला बॉक्स क्रिकेटमध्ये काही अर्थच नाही. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये या फटका म्हणजे तुम्ही मैदानाच्या बाहेर. रणजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा प्लेअर असेल तर पाठवा. संकेत पण एक्स्ट्रा प्लेअर असेल तर पाठवा. जर नसेल तर फायनलाइज करू आम्ही. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा प्लेअर असून सुद्धाही तुम्ही पाठवत नसाल, आणखीन एक विकेटचं पतन. पूर्णपणे गुरुदत्त संघ आता थोडासा मात्र डजमगलाय, बॅकफूट वरती गेलाय. कारण की जी सुरुवात चांगली झाली होती, मध्ये धावा येत होत्या चांगल्या, त्याच्यानंतर विकेट्स पडायला लागल्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मागे वळून पाहिलेला नाहीये सिएट सेक्टर 3 या टीमने. तेजस सिद्धेश लॉंग स्ट्राईक वरती आहेत. दीपेश दादा सांगतात एक बॅटला बॉल स्ट्राईक रोटेट सिद्धेश स्ट्राईक वरती येईल. तो त्याला अनुभव हीच गरजेचं आहे ना, की तुमच्याकडे अनुभवही हवा. एक सेट झालेला बॅटर जो नॉन स्ट्राईक वरती आहे, त्याच्या बॅटमध्ये रन्स आलेत. बॅटला बॉल नुसता लावायचा, तुम्हाला मोठी गोष्ट करायची नाहीये, चौका ठोकायचा नाहीये, फक्त बॅटला बॉल सिंगल रोटेट. याही बॅटरने तेच केलंय. ही बॅटर तेच करत होता की हा फलंदाज चौका ठोकण्यासाठी जात होता, परंतु स्ट्राईक रोटेट झाली आहे कदाचित. सिद्धेश आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटची विकेट असणार आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चला सिद्धेश पुढचे 3 बॉल फेस करतील आणि त्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न ते करतील. गोलंदाजीसाठी सोहेल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सोहेलने केली आहे. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतो. बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय की प्रयत्न भरपूर चांगले चालू आहेत सिद्धेशचे. त्याच्या बॅटपातनं चौकार आलेत, असं नाही की त्याच्या बॅटला बॉल लागलेला नाहीये. आत्मविश्वास भरलेला आहे फलंदाजामध्ये. यावेळेस हा बॉल सोडला, विकेट किपरने पुन्हा एकदा चूक केलेली आहे. 1+1 या धावा गिफ्ट आहेत गुरुदत्त शिरोणे या टीमला.
टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 42-42. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता सिद्धेशला. आणखीन एक चेंडू जो आहे तो निर्धाव पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 42 धावा दाफलकावरती म्हणजे टार्गेट जाणे ते चांगलं सेट होत चाललेलं आहे. शेवटचा एक बॉल आहे त्याच्यावरती किती धावा येतील तेही पाहावं लागेल. शेवटचा बॉल चेक केलाय. प्रत्येक गोलंदाज ते करत असतो कारण की धावा भरपूर झाल्यात आणि शेवटचा बॉल निर्धाव आला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगलं ठरेल. यावेळेस फुल टॉस बॉल होता, मिस केला आणि इथे ऑलआउट झालेली. गुरुदत्त शिरोणे संघ ऑलआउट झाला. 42 या आकड्यावरती 43 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी त्यांना सेट करायचं आहे सेक्टर 3 या टीमला. सेक्टर 1 टीम आणि टांगापलटी टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सेक्टर 1 टीमचे कॅप्टन आणि टांगापलटी 8 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित द्यायचंय. टांगापलटी टॉस साठी या. टांगापलटी टीमचा कॅप्टन दीपेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं. दीपेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. रोहित आणि साई बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल रणजित यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. रोहितला मात्र बाद करण्यामध्ये ठरलेत यशस्वी आणि गोल्डन डकचा शिकार ठरलेत. नवीन बॅटर नंबर क्रमांक 3 वरती बाला आपल्याला पाहायला मिळतील. टॅप केलाय. सुरुवात मात्र चांगली झालेली या बालाच्या बॅटपातनं आलाय चौकार. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 6 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. व्हाईट बॉल टाकला गेलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्यात 7.
यानंतर आणखीन एक चौकार आला बालाच्या बॅटमधनं दमदार पॉवरफुल स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 चौकार तो ठोकलेत बालाने. टीमची धावसंख्या टोटल धाबा दाफलिकावरती आता लागल्यात 11 धाबा. चेंडू झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 2 खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु आणखीन एक सिंगल रन. 12 धावा दाफलिकावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 12 धावा या दाफलिकावरती लागल्यात. टांगा पलटी या टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला. 3 ओव्हरची मॅच असणार. पैकी उशीर भरपूर होतो आणि सेकंड राऊंड 3 ओव्हरचा ठेवला जातो प्रत्येक ठिकाणी. यावेळेस आणखीन एक चेंडू व्हाईट बॉल टाकला गेलाय. टीमची धावसंख्या 14 लागलेली आहेत. याही वेळेस आपण पाहतोय निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. साहिलला इथून मात्र यावेळेस हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला होता हेलिकॉप्टरसाठी. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट प्लस पण 2 धावा मिळतील. या 2 धावी बरोबर संघ मात्र पुढे जात असताना टोटल धावा 18 लागल्या दाफलकावरती. टार्गेट 43 कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ मात्र जोर लावत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र धमाकेदार सुरुवात झाली. तब्बल 22 धावा दाफलकावरती सध्या लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 22 धावा ठोकल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. रणजित मात्र महागडा ठरलाय. आता टार्गेट जे अगदी सोपं झालंय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवायचे आहेत त्यांना. अठरा चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन अगदी सोपं झालंय. इथून जर 2 चौकार अजून ठोकले ना तर मॅच पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. अठरा चेंडू 21 ची गरज. यावेळेस हा बॉल व्हाईट बॉल टाकला गेला. आता 18 मध्ये 20 बनवायचे आहेत. आदित्य आलाय. 18 मध्ये 20 बनवायचे आहेत. आता 18 मध्ये राहिलेत 19 धावा. चेंडूपेक्षा 1 धाव फक्त वरती. आणखीन या 2 धावा. आता चेंडूपेक्षा धावा कमी राहिल्यात. 18 मध्ये बनवायच्या 17 धावा. बॅटिंग करणारी टीम मात्र वर्चस्व गाजवत असताना या सामन्यामध्ये जिथे मात्र गोलंदाजी खराब राहिली परंतु बॅटिंग करत असताना मात्र मागे वळून पाहिलेला नाहीये. पुन्हा एकदा सिंगल रन. आता 16 रनची गरज आहे. येणारे बॉल त्यांच्याकडे 17 मध्ये बनवायच्यात 16 धावा. चला गोलंदाज होतील पुन्हा एकदा तयार. त्यावेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेला. निर्धाव चेंडू आला. 16 मध्ये 16 बनवायचे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने तोड केली आहे परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालेत बाद. आता 16 रनची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज आहे. साई हा फलंदाज बाद झाला. ऐफाज आता नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. मॅच इथून टर्न होईल का बॉलिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने. पुन्हा एकदा सन्मान दिला. यावेळेस एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आदित्यने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपुष्टात आला आणि टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 28 धावा दाफलकावरती लागल्यात. इक्वेशन आता जर पाहिलं तर इक्वेशन येऊन ठेपलंय. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 12 आणि 12 मध्ये बनवायच्या धावा. 12 चेंडू आणि 14 रनची गरज आहे. 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे.
नवीन गोलंदाज प्रसाद आला. या ओव्हरमध्ये कमीत कमी प्रसादला धाबा खर्च करावे लागतील. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. आता 11 मध्ये बनवायच्या 13 धावा. बॉल टू रन ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 13 रनची गरज आहे. मोठं इक्वेशन नाही आहे, सोपं आहे, परंतु खूप कठीण बनवू शकते गोलंदाजी करणारी टीम. एफर्ट चांगला लावला, परंतु एक धाव जी आहे ती वाचवूच शकत नाहीये. 22च्या माध्यमातून एक धाव मिळेल. आता 10 मध्ये बनवायच्या 12 धावा. 10 चेंडू 12ची गरज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज लेफ्ट हँडर, ज्याच्या बॅकमध्ये 2 दमदार स्ट्रोक पाहायला मिळालेत, बाला आलेत. आता 10 मध्ये 12 बनवायच्यात C8 सेक्टर 3 या टीमला. फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, चांगला प्रयत्न राहिलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आता 9 मध्ये बनवायचे आहेत 11 धावसंख्या. 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असणार आहे. 9 मध्ये 11ची गरज आहे. याही वेळेस मात्र मिस फिल्डिंग झाली आहे, एक सिंगल रन मिळेल. आता 8 मध्ये बनवायच्या 10 धावा. 8 चेंडू आणि 10 रनची गरज आहे. इथून 2 बॉल जर निर्धाव आले ना तर मॅच मध्ये मजा येईल, यात काही शंका नाही आहे. कारण की प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती झाला असेल, असं इक्वेशन आलंय. 8 बॉल 10ची गरज. एक्स्ट्रा रन नाहीये. एक्स्ट्रा रन जर तुम्ही टाकाल ना तर मॅच सोपी होऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर 8 मध्ये 9 बनवायचे आहेत. त्यावेळेस टॅप केला. मॅच जी आहे ती फिनिश करण्याच्या उंबरठ्यावरती आहे बॅटिंग करणारी टीम. आता 5 रनची गरज असणार आहे. येणारे बॉल त्यांच्याकडे आहेत 7 बॉल 5 धावसंख्येची गरज. सात चेंडू 5ची गरज. पुन्हा एकदा फटका चांगला, आणखीन एक बॉल सीमारेषा पार. स्कोर इज लेवल. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 1 रनची गरज. एक सिंगल रन आणखीन कंप्लीट नाही झालेली. या थोडंसं वेट करावा लागेल अजून C8 सेक्टर 3 या टीमला. तर 5 मध्ये बनवायची 1 धावसंख्या. स्कोर लेवल झाले. या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस तुम्हाला टार्गेट करावंच लागणार आहे. सुपर ओव्हरचा फॉर्मॅट नाही या बॉक्स क्रिकेटमध्ये, आपण पाहत पण नाहीये. तर 5 बॉल आणि 1 रनची गरज आहे. 5 बॉल 1 रनची गरज आहे. रन झाली आता कंप्लीट. विजय झालाय C8 सेक्टर 3 हा संघ. त्यांचं करूयात हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तीन ओव्हरची मॅच असणार आहे. चला, आजच्या रात्रीतील आजच्या रजनीतील शेवटची मॅच असणार आहे. तीही 3 ओव्हरची असतील. चला स्पीडअप करायची आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे मिस्टर सोहेल. आपण यायचंय सोहेल. सोहेल ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सोहेल, आपण या सोहेल ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.